ही बाई बसून नाही चालणार, काम केली पाहिजे. काय शोधते? शांत हो, शांत हो. जे काम करायचं ते झालेलं आहे. चल आता. इतक्या रात्री कुठे फिरताय तुम्ही? मी आणि असं घाबरायला काय झालं? हा ते हे मी मी कुठे घाबरले? कुठे? सगळं ओके आहे ना? माशा घाबरल्या का? नाही नाही, घाबरायला नाही रे. ते थंडी आहे रे बाहेर, त्यामुळे तर असं झालंय मला, थंडीमुळे. ठीक आहे. तू कुठे निघाला एवढ्या रात्रीचा? झोप येत नाहीये मला, टेरेसवर चाललोय. फिरून आलो की बरं वाटेल मग. बर जा. तुम्ही का झोपल्या नाही आहात अजून? मी झोपच येत नव्हती रे, म्हणून मी पण जरा फिरून आले. मावशी, डायरी, टॉर्च? ते मला खूप एकटं एकटं वाटतं रे. दादा गेल्यापासून आधारच नाही वाटत आहे रे मला. दादाची डायरी आहे ही, यात स्तोत्र आहे, आरत्या आहेत, मंत्र आहेत. म्हटलं जरा वाचून बघते, आधार मिळेल जीवाला म्हणून. ठीक आहे, आलोच मी. हो हो, जा बाबा, जा जा, ये फिरून. याला संशय नसेल ना आला? शिबाई काय आहे की माझ्या मागे लचाण लागले. येऊ दे, मी नाही घाबरत. आला मोठा. आपण ना अशी काहीतरी सॉलिड आयडिया काढली पाहिजे. हा रे, खरंच. हा नाही, पण ती सॉलिड नाहीये. काय हो बाबा? दादा मी काय म्हणते, मीराताईंच्या आवडीचा पदार्थ करूया का जेवणात? चालेल ना. काय आवडतं मीराला? अगं म्हणजे ते हे आपलं खरं सांगू का, मला नाही माहिती का. अहो असं काय करताय दादा, आठवा ना काहीतरी, म्हणजे काय आवडतंय वगैरे असं. शेपूची भाजी आणि भाकरी करू का? मग आता तुम्हीच सांगा काय करू. हा हे बरोबर आहे, आपण याचा विचार करूया. पण त्याआधी प्रत्येकाला दिलेली कामं व्यवस्थित झालेत की नाही हे आधी बघूया आपण. ते तर करूच हो दादा, पण आणखीन काही आठवतंय का? ताईंना काय आवडतं?
खरं सांगू, मीरा इथे आल्यापासून दुर्वा आमच्याच आवडीनिवडी जपत राहिली ती. तिला नेमकं काय आवडतं याचा विचारच केला नाही आम्ही. काय हो बाबा, तुम्हाला काहीच कसं माहित नाही? तिला फुलं आवडतात एवढंच मला माहिती आहे. दादा, फुलांचं डेकोरेशन करूया? चालेल की. सगळीकडे फुलं किती बारीक आहेत. काय ग, एवढा आनंद का झाला हिला? अगं ते म्हणजे मी अंघोळीला चालले ना, म्हणून बाबांनी मला शाबासकी दिली. हा. बापरे, आज स्वतःहून चाललीस? कसं काय? अगं ते नवीन साबण काढलाय ना, ते कार्टूनचा, म्हणून खुश आहे मी. आलेच हा. परवा साबण दिला ना, आता परत का नवीन? दूध उतू जाते. मग जा. हो. काय सुरू काय नेमकं? अहो, हा? काय सुरू आहे? काय नाही, मी पेपर वाचतोय. तुला हवंय? वाच तू वाच. दुर्वा, तू आंघोळीला नाही गेलीस अजून? अगं जाणारच होते, पण ना पाणी गरम नाही झालं. पाणी गरम नाही झालंय म्हणजे आपल्याकडे गरम पाणी रेडीच असतं. ते कमी गरम असतं ना, मला अजून गरम हवंय. अरे वा, आजकाल सगळी स्वतःची कामं स्वतःच करतेस तू. कसं काय? कसं काय म्हणजे? मोठी झाले मी आता. काय बोलतेस? मला तर माहितच नव्हतं. तुला अजून काहीच माहित नाही. म्हणजे म्हणजे काही नाही, असंच म्हणाले मी. अच्छा, मला असं वाटतंय की आजकाल तू रागवलीस माझ्यावर, हो ना? काय तू माझ्याकडून गोष्ट ऐकत नाहीस, माझ्याकडे काही हट्ट करत नाहीस, मीरा मला हे हवंय, मीरा मला ते हवंय, काहीच बोलत नाहीस. काय झालंय काय अचानक? काय नाही, मला काही हवं असेल तर मग मी ते स्वतः घेते, नाही तर मग गीता मावशीला सांगते. तेच तर बोलते ना मी, तू माझ्याकडे का नाही मागत? तुला त्रास होऊ नये ना, म्हणून. बापरे, अगदी समजूतदार आणि चांगलं वागायला लागलीस तू. हो, मी आहेच चांगली. चांगली तर तू आहेसच. म्हणूनच तू मला माझ्या सगळ्या कामात मदत करणार आहेस, हो ना? हो, तू मला सांगशील तसंच वागणार. आणि हे सगळं तू स्वतःच्या मनाने करतेस, हो ना? नाही, मला बाबांनी सांगितलंय. काय? मला बाबांनी एक काम सांगितलंय. काय? ते मला आठवलं, मी ते करून येते. मग दुर्वा, एक मिनिट. दुर्वा, अच्छा, म्हणजे हे सगळं असं आहे. तर यांच्याशी बोलायला हवं. काही कामात आहात का? अगं नाही, बस ना, बोल. मला माहितीये तुम्ही सगळं का करताय. का करतोय म्हणजे? काय केलं मी? मला माहितीये सगळं. प्लीज काही लपवण्याचा प्रयत्न नका करू. काय लपवलं मी मीरा? मला बरं वाटावं, मी या दुःखातून लवकर बाहेर यावे म्हणून हे सगळं करताय ना तुम्ही. तुझ्या लक्षात आलंय ना, तुझी अशी अवस्था आहे ना, ती बघवत नाही का आम्हाला? आम्हाला म्हणजे आणखी कोण? आम्हाला म्हणजे मी, दुर्वा, गीता. अच्छा, म्हणजे हे सगळं सगळ्यांसाठी केलं तुम्ही? नाही, अगदी असंच काही नाही. काही म्हणजे आता जाऊ दे ना. तुला आवडत नाहीये का ते? तुला बरं वाटत नाहीये का? बरं वाटलंय ना?
वाटलं. पण प्लीज तुम्ही हे नका करत जाऊ. या सगळ्याचा काही उपयोग नाही होणार. मी तुला बरं वाटावं म्हणून करत होतो, या सगळ्या अस्वस्थतेतून बाहेर काढावं म्हणून करत होतो. कर्तव्य म्हणून, हो ना? तुझी अशी अवस्था असताना त्यातनं बाहेर काढणं हे एका दृष्टीने कर्तव्यच आहे माझं. तुम्ही नाही, प्लीज कर्तव्य म्हणून नका करत जाऊ. प्लीज, नकोय मला ते. हे बघा, इथे येण्याचा निर्णय माझा होता. मी बायको आहे तुमची, दुर्वा मुलगी आहे माझी, माझा जीव आहे तिच्यावर. हे घर माझं, मी सुखी येते. आणखी काही करायची गरज नाहीये तुम्हाला. प्लीज. मला म्हणजे ना खरंच कळतच नाही का मी कसं वागायचं ते. मी कसंही वागायचा प्रयत्न केला तरी ते तुला पसंतच पडत नाही. काय गंमत आहे ना आयुष्याची. तुम्हाला आठवते काही दिवसांपूर्वी हेच वाक्य मी तुम्हाला बोलायचे. हा वकील साहेब, दादाची जुनी डायरी सापडली आहे मला. हा, त्यात वकिलाचा नंबर पण आहे त्याच्या. तर मी तुम्हाला देते तो नंबर. तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. मी त्याच्याकडेच असणार ना दादाचं विल. हा, तुम्ही बोलून घ्या. मी कसं बोलू साहेब? अहो मला नाही ते मुद्दे कळणार, म्हणजे कसं बोलायचं ते. बाई बरं, मग मला तुम्ही सांगा काय काय आणि कसं कसं विचारायचं ते. बर, ओके. हा चालेल. कसं हो, म्हणजे आता बहिणीने भावाचं विल बदलवणं कसं सांगणंच कसं वाटतं ना. बरं बाई, सगळं शांततेत करावं लागेल मला. नाही नाही, संशय कसं येऊ देणार मी? मलाच उलट तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी आहे साहेब. मी करते. सगळं माझ्याच डोक्यावर आलंय म्हटल्यावर. हो, बोलते. दादाचं बिल पण शोधते. तरी तुम्हालाच पैसे द्यायचे? आता कसले पैसे साहेब? आओ नाही नाही नाही, तुम्ही गैरसमज फार करून घेता. नाही तसं नाही मला म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे. आता दादाचं बिल बदलायचं बहिणीनीच, तुम्हाला नाही कळणार ते सगळं दुःख. पण असो, करते मी, करते साहेब. हा, काल रात्री मावशी चोर पावलाने घरात आले आणि मला बघून घाबरल्या. मी त्यांना विचारलं तर मला उत्तर द्यायचं टाळलं त्यांनी. त्यांच्या हातात ना मला एक टॉर्च आणि डायरी दिसली. मी त्यांना विचारलं तर मला म्हणाला की या डायरीमध्ये मामांची गाणी, स्तोत्र, भजनं असं सगळं आहे म्हणून. पुढे थोड्या वेळापूर्वी कोणत्या तरी वकिलाशी बोलत होते ते. वकिलाशी? का? मी भावाच्या वकिलाशी बोलून परस्पर बिल बदलून घेईन, सगळी कामं करणार मी, तरी तुम्ही पैसे घेणार का, असं सगळं बोलत होत्या. मामाचं बिल बदलण्याविषयी बोलणं सुरू होतं. काय? हो. पण मला पण हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे ती तिच्या वकिलाशी बोलून आनंदाच्या वकिलाला पैसे देऊन विकत घ्यायची गोष्ट करत होती? मलाही असंच वाटतंय काका. कमू ह्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. लाज कशी वाटत नाही या बाईला? स्वतःचा सख्खा भाऊ जाऊन काही दिवस झालेत की बाई. काका काका शांत व्हा. आपण समजावूयात त्यांना. ते काय सांगणार? खरं तरी वाटेल का कुणाला ही त्या आनंदाची सख्खी बहीण आहे म्हणून? खरं वाटेल? ही बाई माझी बायको आहे ना, याची लाज वाटायला लागली मला आदित्य, खरंच. प्लीज असं बोलू नका. अहो त्यांना अथर्वची काळजी वाटत असणार म्हणून त्यांनी हे सगळं केलं असणार. अरे अथर्वच्या भविष्यासाठी मी आहे ना इथे, आहे ना.
त्यासाठी हे सगळं करायची गरज आहे का? हो काका काका, मला कळतंय सगळं, पण चुका माणसाकडूनच होतात ना. नाही, ही चूक नाही आहे आदित्य, ही चूक नाहीये. अशा तऱ्हेच्या गोष्टी तिनं पूर्वीही करण्याचा प्रयत्न केला, चांगलं ठाऊक आहे तुला. जेव्हा एखादी चूक वारंवार घडते, सातत्याने घडते, तेव्हा ती मुद्दाम केलेली असते, त्यामुळे तो गुन्हा ठरतो. आदित्य, लक्षात ठेव. काका आणि तिच्या या गुन्ह्यावर वेगळ्या पद्धतीने उपाय करण्याची वेळ आलेली आहे. काका नमस्कार. बस. नाही, नको. माफ करा, असं अचानक न कळवता आलो. तुम्ही ऑफिसला जाताय दिसताय मला, पण तरी थोडा वेळ आहे का तुमच्याकडे देवाशिष? हो, थोडा. असं काय बोलताय तुम्ही? भरपूर वेळ आहे, बोला, बसा. माफ करा, कामच तसं होतं म्हणून यावं लागलं. काका तुम्ही बसा ना प्लीज. नाही, नको. बोला ना, काय काय प्रॉब्लेम आहे? काही अडचण आहे का? आम्हाला सोडवा यातून. कशातून? काय काय प्रॉब्लेम आहे? जराशी मदत हवी होती देवाशिषराव. पैशांची काही अडचण आहे का? नाही नाही, अजिबात नाही. प्लीज, तसलं काही नाही. प्लीज शांत व्हा आणि मला नीट सांगा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो काका बोला ना, काय झालंय? कमू, मावशीचं काय? आनंदाच्या वकिलाला शोधून काढलंय तिनं, आणि विल बदलण्यासाठी प्रयत्न करते.